आज आम्ही जे काय ज्या परिस्थितीला आज आम्ही आहोत की जे आम्ही एवढ्या उंचीवर आलेलो आहोत ते फक्त आणि फक्त आमच्या उमेद अभियान महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत त्यांनी आम्हाला फक्त उमेदच खऱ्या अर्थात उमेद दिलेली आहे की आपण काहीतरी करू शकत आहात। निळ्या शार या नभांमध्ये तिरंगा माझा दिमाखात डोलतो आहे, सांगण्यास तयाची थोरवी मी आज गर्वाने बोलतो आहे। हर घर एक तिरंगा रहने दो ह्याच ओळींप्रमाणे 75,000 तिरंगा बनवणारा हा आहे जिल्हा धाराशिव मधील कंगरा गावातील NPK उत्पादक गट। या गटानं समाजातील बुरखा पद्धतीला आणि विरोधाला खंबीरपणे सामोरे जात स्वतःचा व्यवसाय निर्माण केला आहे। त्याच महिलांनी 75,000 तिरंगा बनवून हर घर तिरंगा अभियानात आपलं योगदान दिलं आहे। आमच्या समाजामध्ये बुरक्याशिवाय घराच्या बाहेर जाणं हे शक्य नव्हतं, तरी पण आम्ही तसंच घरातल्यांचा थोडासा सपोर्ट घेऊन बाहेर येऊन काय आपल्यामुळे काही महिलांना रोजगार मिळेल ह्या हिशोबानं आम्ही सुरुवात केलेली आहे। मशीनचं पावडर पण कसं मारतात हे मला माहितच नाही, मशीन अगोदर कशी चालवायची हे शिकवलं। मास्क शिवायची आम्हाला म्हणजे गावात कुणी तयार करतेत का असं ग्रामपंचायतने विचारलं। मग महिला म्हणल्या की आता आपल्याला सध्या कुठं बाहेर तर जाता येत नाही, मग चला आपण घरी बसल्या बसल्या मास्क तयार करू शकतो। मग सगळ्यांनी आम्ही कपडा वगैरे ग्रामपंचायतने दिला, आम्ही मास्क तयार करून दिलो। सुरुवातीला आम्हाला खूप प्रॉब्लेम आले, महिला एकत्र येत नव्हत्या। महिलांना समजावून जाऊन सांगून तुम्हाला पण 4 पैसे कमवू शकतो यांची माहिती देऊन आपण त्यांना गटामध्ये एकत्र केलं आणि आमचा व्यवसाय आम्ही कपडा वगैरे आणून चालू केला। सुरुवातीचे आमचे प्रकार तयार झाले, पण त्याच्यामध्ये आम्हाला सुरुवातीला 3,000चा तोटा झाला। हर घर तिरंगा हे अभियान आलं की आमच्या प्रकल्प संचालक मॅडम आहे शिंदे मॅडम यांनी आम्हाला विचारलं की शिवणाऱ्या महिला गावात किती आहेत, असं आपल्याला ध्वज तयार करायचे आहे, तुमची तयारी आहेत का? तर मग आम्ही आमची तयारी दाखवली की आम्ही करायला तयार आहोत। शिवसरांशी भेटून आमचा सॅम्पल दाखवला। मग शिवसरांनाही आमचा ध्वज खूप आवडला, कारण आम्ही कपड्याची क्वालिटी वगैरे सगळं छान मेंटेन केलं होतं। नंतर त्यांनी सॅम्पल आवडल्यानंतर त्यांनी आम्हाला तब्बल 75,000 तिरंगा ध्वज तयार करायची ऑर्डर दिली आम्हाला। असं वाटायचं की झेंडा ज्यावेळेस शाळेत असताना फक्त झेंड्याला 26 जानेवारी 15 ऑगस्ट दिवशी सलामी देतो खाली उभारून, आज प्रत्यक्ष झेंडा हातातून तयार होऊन आपल्या गारमेंटच्या बाहेर जातोय, ह्याचा खूप जीवाला म्हणजे असं आनंद वाटत होता। दिवस रात्र काम करून आम्ही ऑर्डर पूर्ण केली आणि मग आम्हाला चांगला झेंड्यामध्ये पण फायदा पडला आणि आज आमचे प्रत्येक प्रॉडक्ट म्हणजे आमच्या उस्मानाबाद तालुक्यात तरी पूर्ण आमचे प्रसिद्ध आहेत। तिरंगा बनवून त्यांनी 12 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे। त्याचबरोबर त्या वार्षिक 7 ते 8 लाख रुपये कमावतात। आता जे आमचं छोटस आहे हे कुठं आमच्या 100-200 मशनीमध्ये आमचं गारमेंट आम्हाला रूपांतर करायचं आहे। आणि आजूबाजूच्या ज्या खेड्यातल्या महिला आहेत ज्यांना कामाची गरज आहे परंतु काम नाही, त्या महिलांना रोजगार मिळावा अशी आमची इच्छा आहे आणि ती लवकरच आम्ही स्वप्न पूर्ण करू। थँक्यू उमेद अभियान।